गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? खतरनाक दिवस. आपण जेव्हा बोलतो की थांबायचंय, काही करायचं नाही, एक दिवस येतो आणि तो दिवस पैसा देऊन जातो. आजचा तो दिवस होता. मी तुम्हाला काल ते पण सांगितलं होतं की जसं हे 40ची 24,040ची लेवल तोडते आणि आपली लेवल तोडते. कुठली? आपला जो पॅरलर झोन बनलेला आहे निळ्या कलरचा, ओके, ब्ल्यू कलरचा, त्याच्यावरती मार्केट जर सस्टेन करत असेल, वरती जात असेल, तर एक चांगला मुवमेंट येऊ शकतो. पण झालं काय, सकाळ सकाळच मार्केटनी एक चांगला म्हणजे आपल्या झोनच्या वरती जराशी ओपनिंग दिली, 5 मिनिट क्लोजिंग दिली. इथेच मी एक मुवमेंट घेतला आणि सोडून दिला. आता मुवमेंट मी कसा घेतला, सकाळ सकाळ तुम्ही कधी घेत नाही. मी तुम्हाला स्वतः म्हणतो की 15 मिनिटाच्या नंतर 2 कॅन्डल क्लोजिंग झाल्याच्या नंतर. पण माझ्या मते ही जी लेवल आहे ना, सायकोलॉजिकल लेवल आहे बघा. याचं कारण काय, मी सकाळी ट्रेड घेण्याचा, मी ट्रेडर आहे, जिकडे मिळेल तिकडे घुसायचं, पैसा मिळण्याशी मतलब आहे. ओव्हरऑल रिस्क मी खूप घेतली. मी 99.99% रिस्क घेतली. 0.1%ची फक्त माझ्याकडे आशा होती. पण डेटा, वाय डेटा आणि ज्या गोष्टी ज्या होत्या वेगळ्या दृष्टिकोनाने, सायकोलॉजिकल ट्रेड आपण ज्याला बोलतो, त्याच्यावरती मी विचार केला की मार्केट गॅप अप ओपन झालं. खूप लोकांना असं वाटतं की गॅप अप ओपन झालं, मार्केट रेसिस्टन्स घेऊन परत खाली येईल आणि मार्केट अशाच वेळेला तुम्हाला ट्रॅप करतो. मी इथे जस्ट क्लोजिंग झाली आणि मग मार्केटमध्ये एक मुवमेंट जी होती, ती मुवमेंट मी सेन्सेक्स मध्ये चांगली घेतली की मार्केटनी लेवल तोडले आणि मार्केट जर वरती पळत आहे तर मार्केटने इथे 160 ची लेवल आहे. आपण पण काय विचार केलेला, 160 ची लेवल वरती आपल्याला रिझर्वेशन भेटेल, बरोबर. इकडनं जर तुम्ही बघाल ना, तर 155-150 पर्यंत मार्केट गेलं. मी 155-160 पर्यंत येण्याची गरज बघितली नाही. मी काय केलंय, सरळ 100 पॉइंट 20 लॉट वरती निघून गेलो. आणि त्याचबरोबर माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये पण मी सांगितलं होतं की डोंट फोर्स युअरसेल्फ इनटू ट्रेड, ट्रेड ऍट युअर रिस्क. मी बहुतांश चुकीचा असू शकतो, बरोबर असू शकतो, ते तुम्ही तुमचं बघून घ्या. पण त्यानंतर मार्केटने बघा 150च्या बाईंग वरती मला पटकन मुवमेंट देऊन टाकला. 250चा मुवमेंट देऊन टाकला. डन फॉर द डे. दुकान बंद 9:45 वाजता. जिकडे आपण ट्रेडिंग करायचा विचार करतो 9:45 नंतर, तिकडे मी केलं. आमचे सर मला सांगायचे चाय पाणी. आता मी तुम्ही बोलतो तुम्ही शिकवता आणि माझे सर, बघा गुरु गुरु असतो. बाप किती मुलगा कितीही मोठा झाला ना, बाप बाप असतो. त्यामुळे गुरुवरचं ते स्थान जे आहे ना, ते तसंच राहणार. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की अरे तुम्ही सर शिकवता आणि तुम्ही लोकांना गुरु मारता. युट्यूबचे लोक खूप तुम्हाला सांगत असतील, मैंने किया माझं, ठीक आहे, प्रवास सगळ्यांचाच आहे, मेहनत आपलीच आहे. पण मार्ग दाखवणारा गुरु असतो की ह्या वाटेने चाल, इकडे कष्ट येतील, दुःख येतील, तुला झेलावं लागतील आणि पुढे जायचं. तो मार्ग म्हणजेच गुरु आहे, दाखवणारा म्हणजेच गुरु आहे. त्यामुळे आमचे सर बोलायचे मॉर्निंग चाय पाणी डन. आमचा ग्रुप जो आहे, फॅमिली ग्रुप, याचा इम्पॉर्टन्स काय ते आज दाखवून दिलेलं आहे. आणि शेवटी काय, थँक्स फॉर द स्टॉक मार्केट. आणि दुसरी गोष्ट बघायची गेली ना, आपल्याच लेवलनी म्हणजे माझ्याच लेवलनी या तुमच्याच लेवलनी मार्केटनी बरोबर 250 बरोबर रिजेक्शन घेतलं. का बघा, तुम्हाला सांगितलं ना मी की मार्केटनी बरोबर रिजेक्शन घेतलं. तिथे एक्झिट मारली आणि मार्केटने रिजेक्शन घेतलं आणि मार्केट ह्याच लेवलला थांबलंय. त्यानंतर खूप स्लो मुवमेंट आले, काही मुवमेंट आले, पण मी विचार नाही केला कारण सकाळी दुकान बंद होतं, त्यामुळे केलं नाही. त्यानंतर पण एक आरएसआय डायव्हर्जन दिसलं, पण ते काय झालं नाही. आणि 2:45चा गेम होता तो, 2 वाजून 45 मिनिटाचा, त्यामुळे मी जास्त काही केलं नाही. पण आरएसआय डायव्हर्जन मध्ये पण 2:45 वाजता 2 वाजून 45 मिनिटांनी ही बघा, ही 35ची कॅन्डल आणि 40ची कॅन्डल आणि ही 45ची कॅन्डल, इकडनं मार्केटनी एक मुवमेंट दिला. पण मला वाटलं नाही की इकडनं मार्केट अजून वरती जाईल, कारण काय आरएसआय डायव्हर्जन दिसला आणि मार्केटने परत एक फॉल घेतलाच. ओके, मार्केटने फॉल का घेतला, सिंपल गोष्ट आहे. 160 आणि 180 जे लेवल जे आहेत ते आपल्या स्ट्रॉंग रेसिस्टन्स म्हणून आहेत. ओके, गुरुवारची एक्सपायरी खूप धमाल झाली. खूप लोकांचे मला मेसेज आले, धन्यवाद, काही नाही, आभार प्रकट केलेले सर, मार्गदर्शन लेवल्समुळे, कालच्या व्हिडिओमुळे खूप फरक पडला. मी त्यांना एकच सांगतोय, मी फक्त तुम्हाला एक मार्ग दाखवत आहे. जसं मी तुम्हाला बोललो, माझ्या गुरुने मला मार्ग दाखवला आणि त्याच्यावरती चालण्याची ताकद, अठास मी ठेवला.
एक्सपिरियन्स मी डेव्हलप केलाय. साम्राज्य माझं आहे, पण साम्राज्य आणि राज्य बनवण्यासाठी किती खस्ता खायला लागल्यात, किती दुःख झेलायला लागलेत, किती वेदनामधून प्रवास केलेला आहे, हे माझं मला माहिती आहे. त्यामुळे मी पण तुम्हाला मार्ग दाखवेन. बघा, माझ्या स्टुडंट्स काय, माझ्या फॅमिलीला मी सांगतो, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल ना, तर तुम्ही स्टॉक मार्केट जेव्हा शिकता ना, तेव्हा मी स्टॉक मार्केट करतोय पैसा मिळवण्यासाठी, मला अमीर व्हायचं झटापट, विषय नाहीये. विषय आहे अभ्यासाचा, शिकण्याचा. जेव्हा तुम्ही सक्षम आणि शिकताना, सक्षम होऊन जेव्हा शिकताना, तेव्हा तुमची प्रगती होते. मग त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं जरुरी आहे. मी काल तुम्हाला उंदराची गोष्ट सांगितली होती, कम्फर्ट झोन सोडणं जरुरी आहे. हा एक्सपिरियन्स कधी आला? एवढ्या वर्षानंतर. पहिला मी पण वर खाली वर खाली वर खाली साइडवेज, आता हायर आहे. हप्त्यातनं एक दोनच शॉट, एक दोन ट्रेडिंग, पण त्या परफेक्ट ट्रेडिंग. पुऱ्या महिन्यामध्ये समजा आपण 12 ते 13 ट्रेडिंग केली, याच्यात 2 जरी आपले लॉस झाले, माझे होतात, हरकत नाही. इथे लाईव्ह वरती बोलायला मला फरक पडत नाही, कारण का खरेपणा माणसामध्ये असावा. लॉस होतो, हरकत नाही, लॉस होतो. 13 ते 13 15 ट्रेड रोज ट्रेडिंग करतो, मला प्रॉफिट होतं. युट्यूब वाले काही बोलतील, मला फरक पडत नाहीये. म्हणजे सत्य रे सत्य आहे. कुठलाही ट्रेडर 30 ट्रेड जर महिन्याला घेत असेल, तर त्याची 30 ट्रेड परफेक्ट होतील मला वाटत नाही. एक तर मॅनिपुलेशन, एक तर खोटं बोलतायत, एक तर त्यांचं युट्यूब चॅनल चालवतात. आपलं असं नाही, जे आहे ते खुल्ला पेज आहे, म्हणजे कोणी पण यावं आणि वाचून जावं, असं आपलं कॅरेक्टर, आपलं असती भाषा, असं आपलं राहणं पाहिजे, ज्यांनी लोकांना विश्वास आला पाहिजे की येस आपण करतोय ते खरंच खरंय. आणि मी ते सगळं लाईव्हच करतो, त्यामुळे वादच नाहीये. ओके, आता मार्केट काय करेल हा विचार सगळ्यांना पडला असेल, कारण मार्केटनी लेवल्स तर त्याच दिल्यात आणि मार्केट तिकडेच थांबलेलं आहे. ओके, आता बघा, इथे 2-3 गोष्टी तुम्हाला दिसत आहेत, त्या तुम्हाला दाखवून देतो. उद्या शुक्रवार मार्केट आहे, उद्या शुक्रवारच्या मार्केटनी काय केलं पाहिजे, आणि पुढच्या हप्त्याच्या मार्केटचा व्हिडिओ जो आपण बनवतो तो शुक्रवार आहे, तर डायरेक्ट संडेला बनेल, सोमवारसाठी व्हिडिओ. ओके, मला आहे ना इथे मला माहिती नाही मी बहुतांश चुकीचं आहे, बरोबर असू शकतो, मला असा पॅटर्न काहीतरी दिसतोय. आता ह्या पॅटर्नला काय बोलतो आपण, ते सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. तर ह्यासाठी हा पॅटर्न कम्प्लीट करण्यासाठी हा पॅटर्न इथपर्यंत जाणं जरुरी आहे, म्हणजे 300च्या वरती जाणं जरुरी आहे, किंवा ही लेवल 260 250ची लेवल तोडणं जरुरी आहे. तर मी समजेन की मार्केट इकडनं वरती जाईल. बघा, कलर तुम्हाला दिसतोय. आता या कलरचं काय असेल ते पण मी सेशन मध्ये लोकांना सांगतो, समजवतो एक्झॅक्टली कसं काय ते. ठीक आहे, तर मार्केट इथपर्यंत आहे, मग मार्केटला इथपर्यंत झालं पाहिजे, म्हणजे 300ची लेवल तोडली पाहिजे, या 250च्या वरती मार्केट सस्टेन्स केलं पाहिजे. मुद्दा नंबर 1, पॉईंट नोट करत जावा. दुसरी गोष्ट, मार्केट 15 मिनिटावरती आपण जर बघतोय ना, तर मार्केटकडे जो ट्रेंड होता इथे 160चा, मार्केटनी आज तिथेच येऊन रिजेक्शन परत घेतलेलं आहे. आता तुम्ही जर बोलाल की सर रिजेक्शन घेतले म्हणजे मार्केट परत ह्या झोन येईल, म्हणजे बघा ना, कभी ऊपर कभी नीचे, कभी ऊपर कभी नीचे, कभी ऊपर कभी नीचे. लहानपणची स्टोरी ऐकली असेल तुम्ही, गेम होता खेळायचा. त्यामुळे मार्केट उद्या खाली येईल का? मार्केटमध्ये खाली येण्याची जराशी मला शक्यता कमी वाटते, कारण का मार्केट एक बुलिश पॅटर्न मध्ये नक्कीच आहे, पण तो थांबलाय. बघा, मार्केटचा हा जो गॅप आहे ना, मार्केटने हा जो गॅप इकडनं भरला असेल, गेल्या हप्त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, मार्केट इकडनं येऊन जर मार्केट वरती जात असेल ना, तर एक स्ट्रॉंग मुवमेंट आला असता. आता वरचा स्ट्रॉंग मुवमेंट येणार आहे की नाही हे उद्या डिपेंड आहे, परवा डिपेंड आहे, येणार काळात आपल्याला कळेल. पण जर ही गॅप भरली असते ना मार्केटनी, तर मार्केट एक चांगल्या मुवमेंटला या चांगल्या टार्गेटला मार्केट गेलं असतं. इक्विटी वाल्यांचे काही प्रोफाईल आता अडकले असते. घाबरू नका, मार्केट येणाऱ्या काळामध्ये वरतीच जाणार आहे. ओके, जर मार्केटने ही लेवल तोडायचा प्रयत्न केला, तर मार्केट मग ही गॅप नक्कीच भरून मग मार्केट वरती जाईल. मग इथे एक मोठा डब्ल्यू पॅटर्न जो दिसतोय तो बनेल आणि थांबून मार्केट सस्टेन होतून जाईल. ओके, पण त्या अगोदर विचार करण्याची गोष्ट आहे, मार्केटकडे आता जी रेंज राहिलेली आहे ती कुठली आहे. जर आपण डेली वरती येत असू, आपण सगळं काढूया, डेली वरती येऊया. जसं आपण काल बोललो होतो की मार्केटने इथे ग्रीन कॅन्डल बनवली पाहिजे उद्या, मी बहुतांश चुकीचे बरोबर शकेन, की मार्केटने ग्रीन कॅन्डल बनवलेली आहे. ओके, माझ्यासाठी उद्या
मार्केटनी इथे एक ग्रीन कॅन्डल किंवा एक रेड कॅन्डल या लेवलच्या वरती क्लोजिंग ह्या लेवल तोडली पाहिजे. म्हणजे कसं माहिती की तोडली पाहिजे उद्याच्या उद्या 250ची लेवल तोडली पाहिजे. कुठली लेवल? 250ची. मार्क करून घ्या. ही बघा ही लेवल. मार्केटने गॅप अप देऊन एक रेड कॅन्डल खालच्या साईडला किंवा मार्केटनी फ्लॅट ओपनिंग देऊन एक छोटीशी रॅली करून 250ची लेवल टच केली पाहिजे. तर मी काय विचार करेन सायकोलॉजिकली की मार्केट सस्टेन होऊन आता ब्रेकआउट दिला, डेलीवरती बघतो ना, आणि त्यानंतर ब्रेकआउट नंतर इथे एक रेड कॅन्डल झाली म्हणजे कसं माहिती का तुम्हाला, मार्केट वरती जाऊन जर ह्या लेवलला परत टेस्ट करून मार्केट परत वरती जात असेल ना, तर तो एक नंबर ट्रेड. दुसरी गोष्ट, आपला जो फ्लॅग अँड पोल बनलाय त्याचा ब्रेकआउट नक्कीच होईल. मग बहुतांशी मी चुकीचं आहे, बरोबर असू शकतो, ही टेक्निकल अनालिसिस आहे. माझ्या बोलण्यावरती कोणीही कुठलेही ट्रेड कॉल पुट घेऊ नका. मी सेबी रजिस्टर्ड ट्रेडर नाही आहे, त्यामुळे पूर्ण जबाबदारी, जो पण ट्रेड घ्याल ती रिस्क तुमची असेल, त्यासाठी मी जबाबदार नाही. डिस्क्लेमर देणं जरुरी आहे. डिस्क्लेमर दिले, ठीक आहे. त्यामुळे मी बहुतांश चुकीचे बरोबर सुचेन. पण टेक्निकली बघायला गेलं ना, तर मार्केटमध्ये एक अपवर्ड मोमेंटम नक्कीच दिसतोय, जो मार्केट खूप दिवसापासून अपेक्षित आहे. या खूप दिवसापासून लोक अपेक्षित करतायत. FINDA वाल्यांची बाईंग चालली. आता बघा, तुम्हाला माहिती असेल तायवानचं मार्केट खूप मस्त 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 चाललंय, सगळा पैसा तिकडे झालाय, अशा गोष्टी तुम्ही ऐकला असाल इंस्टाग्राम या युट्यूब चॅनलनी. पण होतंय काय, शेवटी काय, खाली आलंय. हे सगळं ट्रॅपिंग असतं. हे जे जात आहे ना, हे बरोबर पद्धतीने जाते. आता बघा किती 15-20 दिवस मार्केट ह्या याच्यामध्ये लगभग बघा ना, 15 जून पासून आज 2 जून झाले, म्हणजे 15 दिवस मार्केट एका झोन मध्ये. मार्केट तुम्हाला एका झोन मध्ये भेटणं खूप मुश्किल आहे. दुसरी गोष्ट, मार्केट जेव्हा पण गॅप डाऊन देऊन खाली आलंय तेव्हा मार्केटने बघा लेवल्स भरण्याचे प्रयत्न केलेले आहे, बरोबर आहे. मार्केट इथे पण गॅप ठेवली तर मार्केट हे घेऊन गेले, पण ही जी गॅप राहिले ना, ही जरा मनाला पटत नाहीये. त्यामुळे मार्केटनी इकडनं जरी गेलं तरी फरक पडत नाहीये. किंवा मार्केटची दुसऱ्या बाजूनी जर आपण विचार करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही बोलता सर तुम्ही दोन्ही साईडनी बोलताय, मार्केटचा एक फंडा आहे, तो संबंध जरूर आहे, एक फंडामेंटल आहे, एक त्याचा वागण्याचा या चालण्याचा एक प्रकार आहे. मी आता काय बोललो परत नीट ऐका, की मार्केट खाली येऊन जर गॅप भरून गेलं तर मार्केटमध्ये चांगली मुवमेंट येईल. मार्केटच्या अशा कित्येक गॅप बाकी आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. कित्येक गॅप अशा बाकी आहेत ज्या भरल्या गेल्या नाहीयेत आणि त्यानंतर मार्केट गेलेलं आहे. जरुरी नाही की हर वेळेला मार्केट ती गॅप भरेल. 100 पैकी 2-3 वेळा मार्केट सोडतं, 10 पैकी 1-2दा मार्केट सोडतं गॅप. आणि हे सोडणं म्हणजे मार्केटमध्ये एक बुलिश मुवमेंट येणार, म्हणजे ह्या गॅपला काहीच किंमत राहणार नाही आणि मार्केट वरतीच निघून जाईल. या दिवस खूप चांगला आहे. मार्केट एका झोन मध्ये अडकून आता मार्केट वरच्या साईडची दिशा देण्यासाठी तत्पर आहे. पण बस एक नेगेटिव्ह न्यूज मार्केटला परत ह्या लेवलला आणू शकते. नीट बघा, 1-2 मी दोन्ही बाजूची तुम्हाला सांगतोय, कारण का मला तुम्हाला सांगणं जरुरी आहे. ह्याच्यावरनं तुमच्या लेवल्स कळतील, तुम्ही एक्झॅक्टली काय करू शकता. तुमचे डिसिजन तुमच्या बरोबर असतात. ट्रेडिंग करताना तुम्ही एकटे असता, तुमचं माइंड असतं, तुम्हाला काय वाटतं तुम्ही कसं करता. पण लेवल जर तुमच्याकडे असतील ना, तुम्ही चुका कमी कराल, कमी ट्रेड कराल, कमी लॉस कराल. ज्या डायरेक्शन मध्ये मार्केटला जायचं त्या डायरेक्शनच्या अगेन जर मार्केट जात असेल, समजा मी उद्या असं बोलते की मार्केट इकडे जाणार आहे आणि तुम्ही खालच्या साईडला ट्रेड कराल, तर तुम्ही स्वतःला थांबवाल. हेच माझं काम आहे की मी फक्त गाईड करू शकतो, सपोर्ट करू शकतो डायरेक्टली इनडायरेक्टली, जेणेकरून मार्केट वरती जाईल या खाली येईल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. हा, उद्या इथे तुम्हाला जर सांगितलं मी, ते ग्रीन कॅन्डलची अपेक्षा आहे किंवा एक रेड कॅन्डल वरती टच करून खाली यायला पाहिजे. बघा, टच करून खाली जरी आली किंवा इकडनं वरती जरी गेली, टच करणं जरुरी आहे. त्यानंतर मार्केटनी लेवल टेस्ट करून मार्केट गेलं ना, तर ही गॅप काय इम्पॉर्टंट राहणार नाही. मग मार्केट इकडनं निघालं, मार्केटनी आपला गेअर चेंज केला बोलू शकतो, मार्केटनी झोन चेंज केला. नेक्स्ट लेवल आपली डायरेक्टली येईल ती 480 ची. बहुतांश उद्याच्या उद्या मार्केटची रॅली बघायला बघू शकतो, कारण का काय शुक्रवार आहे, अनपेक्षित मार्केट मुवमेंट देऊ शकतो.
असं न होतं तर मार्केट स्टेबल झालं ह्या झोनमध्ये स्टेबल झालं, ह्या झोनमध्ये स्टेबल झालं तर उत्तम आहे. येणारा काळ आपल्याला दाखवून देईल की मार्केटची पॉवर काय आहे. ठीक आहे, तर येऊया आता 5 मिनिटाच्या चार्ट मध्ये आणि बघूया. बघा, एवढे दिवस आपण एक लोअर पॅटर्न मध्ये चाललो होतो. कुठे? खालच्या साईडला एक पॅरलल झोन म्हणूया. पण आता माझं म्हणणं काय माहितीये की आता माझं म्हणणं जरा बदललेलं आहे. मी इथे एक अप्पर झोन पॅटर्न बनवतो जो छोटा असू शकतो. बघा, 1 आणि 2 तुम्हाला दिसला असेल. बघा, उद्या मार्केटने काय केलं पाहिजे? उद्या मार्केटनी ही जी लेवल आहे 160, ही लेवल तोडून मार्केटनी उद्या 240च्या लेवलला टेस्ट केलं पाहिजे. दुसरा टार्गेट माझा असेल 320, 24,320. जर मार्केट ती लेवल क्रॉस करत नसेल आणि मार्केट जर खाली आलं तर मी लगभग खालच्या साईडला 120 ही लेवल का बोलतोय बघा इथे. मी तुम्हाला कारण देतोय एक्झॅक्टली का कसे लेवलची. याला मी दुसऱ्या लाईन मध्ये करून टाकतो, पर्पल लाईन मध्ये. ओके, का? कारण का इकडनं मार्केट वरती गेलंय, इकडनं मार्केट सस्टेन खाली आलंय, इकडनं मार्केट जाताना म्हणून सस्टेन वरती गेलेले. सपोर्ट रेसिस्टन्सचा हा खेळ ह्या लेवलला चाललाय. त्यामुळे मला जर काय करायचं असेल तर मी लगभग 120, 24,120च्या खाली करेन. आणि माझा टार्गेट काय असेल? सिंपल हिशोब आहे. माझा टार्गेट असेल लगभग 24,040. जो आता सपोर्ट होता ना, मी बोलतो हर वेळेस 24,040, 24,040. तुम्ही माझ्या पाठच्या व्हिडिओ मधून बघाल तर इकडनं मार्केट मग परत वरती जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे, त्यामुळे ह्याच्या खाली किंवा ह्याच्या वरती हेच दोन गोष्टी आहेत जे तुम्हाला करायचे आहेत. नंतर टार्गेट जो असेल तो डायरेक्टली तुम्हाला मग 890चा दिसेल. माहिती 23,890. इथे मध्ये अजून एक लेवल आहे जी आहे 920 ची. सस्टेन झालं तर मार्केट कुठे 24,040च्या खाली, तर मार्केट 920 पण तोडू शकेल. ठीक आहे, लेवल्स तुम्हाला मी समजवलेले आहेत. मार्केटच्या पद्धतीमध्ये कसं मार्केट चालणार ते पण तुम्हाला सांगितलं. उद्या शुक्रवार आहे, उद्या बहुतांशी मग ट्रेडिंग करत नाही मी. मोठा कुठला शॉर्ट आला या सेटअप बनला तरच मी ट्रेडिंग करतो. माझ्या फॅमिली पण माहिती आहे. ठीक आहे, 2 दिवस कंटिन्युअस प्रॉफिट म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार 2-3 दिवस कंटिन्युअस प्रॉफिट केल्यानंतर मी 4थ्या-5व्या दिवशी पण ट्रेडिंग करेन अशी माझ्याकडनं अपेक्षा करू नका. कारण का मी प्रो ट्रेडर आहे. मला माहिती आहे कुठे थांबायचं, कुठे निघायचंय. त्यामुळे एक प्रॉफिट झाल्यानंतर मला थांबणं जरुरी आहे. त्यानंतर माझा एक प्रवास चालू होतो. मार्केटची भाषा तुम्हाला म्हणतो, जेव्हा पण मार्केट पलटं ना तेव्हा मार्केटने थांबलं पाहिजे आणि नंतर जी मुवमेंट देईल ना ती खरी मुवमेंट असते. म्हणून पैसा रोज नाही भेटत. जो कमवलेला पैसा उद्या पण माझ्याकडनं जाऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणं जरुरी आहे, सक्षम होणं जरुरी, शिकणं जरुरी आहे. माझा 9वा बॅच आज 2 जुलै, 3 दिवसानंतर 5 जुलैला चालू होत आहे. तुमच्या प्रेमापोटे, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या उत्साहाने, तुमच्या विश्वासाने आज मी ह्या लेवल पर्यंत पोहोचलोय की आपला नवीन बॅच हर 4 महिने 6 महिन्यामध्ये ओपन होत आहेत. कारण इन्क्वायरी पेंडिंग असतात. माझं म्हणणं असतं की फक्त मी 10 लोकांना सक्षम करेन. मला 50-60 लोक नको आहेत. कारण का त्या 50-60 लोकांना मला समजवता शिकवता येणार नाही. जे 10 लोकांसाठी मी करू शकतो ते 50 लोकांनी करू शकत नाही. तुम्ही बोलाल की तुम्ही पॉसिबल कसं आहे, तुम्ही ते 100 माणसांना शिकवू शकतात. बघा, मला पैशाची लालच नाहीये. देवाने मला दिले, मी सक्षम आहे. पण जी माझ्याकडनं अपेक्षाने येतात त्यांना मला सक्षम करणं जरुरी आहे. त्यांना हर एक गोष्टी समजवणं जरुरी आहे. एक सिंपल गोष्ट आहे, कुठेही जावा तुम्ही, प्रश्न विचारले जातात का? अहो 1-2 तासाच्या सेशन मध्ये 100 लोक आहेत, काय प्रश्न विचारून काय उत्तर देणार? कारण एक ट्रेडरला कमी 10 प्रश्न असतात. 2 प्रश्न जरी पकडला तर 200 प्रश्न आहेत. ते 1-2 तासाच्या सेशन मध्ये होतील का? नाही होणार. पण हेच जर
20 क्वेश्चन असतील तर मी एका सेशन मध्ये करू शकतो. हा माझा क्रायटेरिया आहे, हा माझा दृष्टिकोन आहे. 100 लोकांना फसवण्यापेक्षा 10 लोकांना बरोबर घेऊन चालणं मला योग्य वाटतं. अशीच गोष्ट आहे जी मला पटते आणि मी करत राहणार आहे. जिथपर्यंत स्टॉक मार्केट आहे तिथपर्यंत मी आहे. ओके, शुक्रवार उद्या, त्यामुळे उद्या आपला व्हिडिओ बनणार नाही, डायरेक्टली सोमवारसाठी व्हिडिओ रविवारी रात्री बनेल. ठीक आहे, त्यामुळे लेवल समजवले आहेत, मार्केटची चलना समजवली आहे तुम्हाला, मार्केटमध्ये जो पॅटर्न बनतो तो पण तुम्हाला समजवलेला आहे. तुमच्याप्रमाणे ट्रेड करा. मार्केटला पहिले थांबायला शिका, समजा आणि त्यानंतर ट्रेडिंग करा आणि यशस्वी व्हा. शिकणं जरुरी आहे, समजणं जरुरी आहे, त्यानंतर ट्रेडिंग करणं जरुरी आहे, पण त्या अगोदर थांबणं जरुरी आहे. ओके, तुम्हाला जर कंटेंट मधला विषय आज समजला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लोकांपर्यंत पोहोचवा. मराठी माणसाचं एक पाऊल पुढे पडत चाललेलं आहे. काय प्रश्न तुमचे असतील व्हिडिओ संदर्भात तुम्हाला तुम्ही मेसेज करू शकता, मला व्हॉट्सअप करू शकता. मी तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला तत्पर असेल. 1-2 तास, 3 तास, पण लेट भलेही, पण तुम्हाला मी नक्कीच उत्तर देईन. ठीक आहे, तर आजच्या पुरती एवढंच. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. तुमचा दिवस उद्या ग्रीन मध्ये क्लोजिंग हो ही अपेक्षा हा व्हिडिओ थांबवत आहे. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट.